भुजबळ साहेबांची विविध विकास कामाबद्दल आढावा बैठक। नाशिक येथील कार्यालयात आज विविध विकास कामाबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला। यावेळी पिंपळस ते येवला या 560 कोटी रुपयांच्या तसेच लासलगाव ते खेडले झुंगे या 134 कोटी रुपयांच्या चौपदरीकरण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पिंपळस ते येवला व लासलगाव ते खेडले झुंगे रस्त्याच्या कामांना अधिक गती देऊन नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावं। पावसाळ्याच्या आत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यात यावीत। कामाला अधिक गती देण्यासाठी कामगारांची तसेच मशिनरींची संख्या दुपटीने वाढवून कामास गती देण्यात यावी। तसेच या कामाला गती न मिळाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी। आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर हे काम कुठल्याही परिस्थितीत नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावं, अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या। तसेच पिंपळस ते येवला या रस्त्यासाठी 10 किलोमीटर रस्त्याचे काम 30 मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल। खेडले ते लासलगाव रस्त्याचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली। लासलगाव खेडले झुंगे रस्त्याच्या कामाला खेडले परिसरात ज्या प्रमाणात गतीने काम सुरू आहे त्याच गतीने लासलगाव बिनसूर या बाजूने रस्त्याचे काम सुरू करून अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने हे काम प्राधान्याने घेऊन सुरू करण्यात यावं। या रस्त्याच्या अंतर्गत असलेल्या पुलाची कामे देखील जलद गतीने पूर्ण करण्यात यावी। रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी देखील सुयोग्य नियोजन करण्यात यावं, अशा सूचना यावेळी केल्या। तसेच लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला देखील अधिक गती देऊन पुढील 4 महिन्यात हे काम पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे। तसेच शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपअभियंता अविनाश देवरे, उपअभियंता प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, संकेत चौधरी, रेखा शेळके, मयूर मोहिते, कंत्राटदार अभय चौकसी, अनिल काळे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।